नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत कुपा मच्छी. ही मच्छी कुपा मच्छी आहे. तर ती आपण छान अशी 2-3 पाण्यामध्ये चांगली धुतलेली आहे आणि ही कशी बनवायची, कशा पद्धतीत करायची, एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. आपण रस्सा भाजी करणार आहोत. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ना. आपले व्हिडिओ 5 मिनिटाच्या आत असतात, त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. ते इथे आपण मच्छी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं लसूण घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं जिरं घेतलेलं आहे, आलं, 2 मिरच्या. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे याचं. त्यानंतर मी इथे 2 ते 3 टॅमॅटो घेतलेले आहेत चिरून. कोथिंबीर घेतली आहे, हे पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे फोडणीसाठी घेतलेले आहेत मोठे असे 2 कांदे, त्यांना बारीक आपण चिरून घेतलेला आहे. आणि थोडीशी कढीपत्ता घेतलेली आहे, तीही आपण चांगली कैचीने बारीक करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर. आणि सर्वात पहिलं आपल्याला आता हे जे वाटण आहे ते आपल्याला सेपरेट वाटून घ्यायचं आहे. छान असं आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. थोडंसं आपण पाणी घातलं होतं बारीक करण्यासाठी. याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये लगेच आपल्याला इथे टॅमॅटो आणि कोथिंबीर ही बारीक करून घेऊया आपण. तर हे बघा, आपण टॅमॅटो आणि कोथिंबीर होती तीही आपण बारीक करून घेतलेली आहे. आणि इथे सर्वात पहिला आपण इथे कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. आणि इकडे आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, कारण की आपल्याला ही रस्सा भाजी करायची आहे. तर सर्वात पहिला आपण तेल घालून घेऊया. 2 ते 3 पळी आपल्याला तेल घालायचं आहे. छान असं गरम होऊ द्या तेल. तर आपण इथे घेतलेलं आहे कोकम. ते छान असं पाण्यामध्ये त्याला असं कुस्करून घ्यायचं आहे. आपलं तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे. सर्वात पहिला आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरची आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. म्हणजे यामध्ये नाही घातलेली, याच्यामध्ये घातलेली आहे. आलं, लसूण आणि मिरची आणि त्यामध्ये टाकलेले आहे आपण जिरं. हे छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा. इथे थोडीशी कढीपत्ता घेतलेली आहे ती घालूया. त्यानंतर कांदा घालूया आणि लगेचच आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. छान मस्तपैकी आपल्याला हा कांदा याच्यामध्ये फ्राय करायचा आहे, चांगला शिजून घ्यायचा आहे. कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आलं लसूण टाकलं ना खूप छान असं सुगंध सुटतो. चला, तर याला आपण चांगलं असं फ्राय करून घेऊया कलर चेंज येईपर्यंत. तर हे छान असं फ्राय होतंय. तर यामध्ये आपण घालूया टॅमॅटो. आपण याच्यामध्ये मिक्सरला लावला होता, कोथिंबीर आणि टॅमॅटो ते आपण यामध्ये घालत आहोत. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले, कारण की मसाले पण आपले यामध्ये शिजले गेले पाहिजेत, त्यामुळे मी मसाले घालत आहे. लाल तिखट 1 चम्मच घातलेला आहे. त्यानंतर इथे मी फिश मसाला घेतलेला आहे, तो आपल्याला 1 चम्मच घालायचा आहे. तो 1 चम्मच घातलेला आहे आपण. आणि आपल्याला इथे धण्याची पावडर घालायची आहे. 1 चम्मच धण्याची पावडर घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे हळदी पावडर घालायची आहे अर्धा चम्मच. गरम मसाला एकदम थोडंसं घालायचं आहे, जास्त नाही घालायचं. त्यानंतर आपल्याला इथे घालायचे आहे चवीनुसार मीठ. आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत.
तर आपले मसाले एवढे छान फ्राय झालेले आहेत. हे बघा पूर्ण तेल कसं सुटलेलं आहे मसाल्यांना, छान असे फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये सोडायची आहे मच्छी. तर ही बघा, ही मच्छी जी आपण आता एक एक पीस यामध्ये सोडूया. संपूर्ण मच्छी आपण यामध्ये घातलेली आहे. तर हिला अशी अलगद आपल्याला अशी मसाले लावून घ्यायचे आहे मच्छीला. एवढा सुगंध छान येतोय ना याचा. हे बघा, मच्छीला आपण असे मसाले लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर यामध्ये इथे मी गरम पाणी केलेलं साईडला ते घालत आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा घाला पाणी. आणि असं मिक्स करून घ्या. आपण कुठल्याही प्रकारचं यामध्ये आपण खोबरं वगैरे घातलेलं नाहीये. हे बघा, इथं मी हे 3 कप पाणी घातलेलं आहे. आणि आता मस्त आपल्याला 1 ते 2 उकळी येऊन द्यायची आहे, कारण की मच्छी ही लगेच शिजली जाते. आता यावरती ठेवायचं आहे आपल्याला झाकण. तर आपण यावरती झाकण ठेवूया आणि 1 उकळी काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे कोकम आहे ते आपण छान असं पाण्यामध्ये भिजवलेलं आहे. याला चांगलं आपण एका चाळणीने गाळून घेऊया. तर चला तर आपण बघूया. छान अशी उकळी आलेली आहे, सुगंध खूप छान सुटलेला आहे. आणि इथे जे आपण घेतलेलं कोकम ते आपण या चाळणीमध्ये घालूया आणि त्याचं पाणी यामध्ये घालून घेऊया. हे बघा, छान आपण यामध्ये चला याला आता मिक्स करूया. आणि पुन्हा यावरती झाकण ठेवूया 2-3 मिनिटं. चला तर आपण बघूया आपली मच्छी. वा, सुगंध सुटलेला आहे छान. तरी बघा कशी आलेली आहे मस्तपैकी, बघू शकता. परफेक्ट तेल घातलेलं आहे आपण. बघा मच्छी छान अशी शिजलेली आहे. हे बघा, गॅस बंद करूया. तर आपली आता रश्शावाली कुपा मच्छी भाजी झालेली आहे. एकदम सोप्या साध्या पद्धतीत तुम्हाला सांगितली. तुमचं टायमिंग असं घेतलेलं नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे थँक्यू.